UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बीडमधील शस्त्र परवान्यांची तपासणी सुरू, विनाकारण शस्त्र दाखवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार, गरज नसलेले शस्त्र परवाने रद्द होणार, पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचा इशारा। बीड जिल्ह्यामध्ये 105 शस्त्र परवाने रद्द, इतर परवान्यांची चौकशी सुरू। असे शस्त्र परवाने देत असतील तर बीडचं काबुलिस्तान होईल, एसपींच्या भेटीनंतर सुरेश धस यांची प्रतिक्रिया। बीड हत्येप्रकरणी संशयित आरोपी वाल्मिक कराड पोलिसांसमोर शरण येण्याची शक्यता, शोधासाठी सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोर्डे पुण्यामध्ये, फरार आरोपींच्या निकटवर्तीयांची चौकशी, बँक खातीही गोठवली। पोलिसांसमोर शरण जायचं की नाही यावरून आका आणि त्यांच्या आकामध्ये मतभेद सुरू, सरपंच हत्येप्रकरणी सत्ताधारी आमदार सुरेश धस यांच्या आरोपांची मालिका। सह्याद्री अतिथीगृहावर मंत्री धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये संवाद, चर्चेचा तपशील गुलदस्त्यात, 6 खात्यांच्या आगामी 100 दिवसांच्या रोडमॅपचा आढावा, बैठकीमध्ये उपस्थितांमध्ये चर्चा। बीड सरपंच हत्येप्रकरणी 2 तारखेपर्यंत आरोपींना अटक न झाल्यास उपोषण करणार, पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर खासदार बजरंग सोनावणे यांचा इशारा। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख सीआयडी कार्यालयात, भावाच्या हत्येतील आरोपींना 100% शिक्षा व्हावी, न्याय मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही, धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया। खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या दिवशी वाल्मिक कराड उज्जैनमध्ये 11 डिसेंबरला इंस्टाग्रामवर उज्जैनमधील फोटो पोस्ट, कराडसोबत पोलीस सुरक्षा रक्षकही असल्याचं समोर। भाजप आमदार अभिमन्यू पवार बीड मोर्चाची माहिती घेऊन मुख्यमंत्री फडणवीसांकडे, सरपंच हत्येप्रकरणी बीडमधील जनभावना सांगितली, बीड घटनेबाबत फडणवीस अत्यंत गंभीर, पवारांची प्रतिक्रिया। हे सरपंच हत्या प्रकरणी लातूर बीड नंतर आज बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये मूक मोर्चा, मोर्चामध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची उपस्थिती। अंजली दमानी यांच्या सत्यशोधक आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट, वाल्मिक कराडला अटक होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार। पोलिसांच्या मारहाणीमुळे सोमनाथचा मृत्यू, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा मोठा आरोप, दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी, आरपीआयकडून सूर्यवंशी कुटुंबियांना 5 लाखाची मदत जाहीर। प्राजक्त अंबानीचा तक्रार अर्ज मुंबई पोलीस आयुक्तांना पाठवला, रुपाली चाकणकरांची माहिती, तर प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याच्या सूचना। विधानसभेप्रमाणे पालिका निवडणुकीतही संघ भाजपसाठी काम करणार, मतदानाचा टक्का वाढवणं, बूथ स्तरावर नियोजनासाठी मोर्चे बांधणी। महापालिका निवडणुकीसाठी शरद पवारही लागले कामाला, महापालिका निवडणुकीची चाचपणी करण्यासाठी 9 तारखेला मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक, शरद पवार करणार मार्गदर्शन। मुंबईतील हवा प्रदूषण रोखण्यासाठी बांधकाम बंदची नोटीस, खासगीच नाही तर महापालिकेची बांधकामं सुद्धा बंद करण्याच्या सूचना, अन्यथा अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार, महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा इशारा। पर्यटकांच्या गर्दीने समुद्र किनारे गजबजले, नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन नगरीमध्ये मोठी गर्दी, सर्व बंगले, हॉटेल, लॉजचं बुकिंग फुल। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।